नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात आशा करते? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला एक स्माइल आपल्या ताईसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की दिवाळी या वर्षीची तुमची फार सुंदर जाणार आहे आणि त्यासाठी त्याचे उपाय किंवा काय सुरुवात करायची याचे व्हिडिओ मी दसऱ्यापासून चालू करणार आहे। तर चला आजच चालू करूया आपण की काय करायचंय। दसऱ्याला बलून्सची रेमेडी मी सांगितली आहे। बरेच जण विचारत आहेत की बलून्सवर अपेक्षा लिहिल्या तर चालतील का? तर बाळांनो, तुम्ही बलून्सवर कसं लिहिणार म्हणून मी तुम्हाला चिठ्ठी टाकायला त्यामध्ये सांगितलेली आहे। तर बलून्सची रेमेडी करायची असेल तर चिठ्ठी बलून्स मध्येच गेली पाहिजे। ते घालून देतात काका, मी दरवर्षी 10-12 फुगे सोडते, त्यामुळे मला माहित आहे की ते बलून्सवाले काका आपल्याला घालून देतात। त्यामुळे घालून घ्या आणि रेमेडी मनापासून करा। दुसरी गोष्ट, मधाच्या बाटलीमध्ये जे आपण खरं तर मला 9 दिवस चिठ्ठ्या ठेवायला लावायच्या होत्या, पण जेवढ्या ज्यांनी ठेवल्या असतील त्या सगळ्यांनी दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सुनसान ठिकाणी कुठेतरी पुरून या। ती जागा मधाच्या बाटली सकट पुरून या। ती जागा पिंपळाचं झाड नसावं याची काळजी घ्या। ज्यांना पुरायला जागा नसेल त्यांनी बाटलीतलं मध आणि चिठ्ठ्या या वाहत्या जलप्रवाहात पाठवा। बाटली पाण्यात टाकू नका माशांना, नाहीतर नाहक त्याच्यामध्ये काय असेल त्यांना त्रास होईल। बाटली तुम्ही शेजारी ठेवा, ज्याला गरज असेल ते घेऊन जाईल, किंवा बाटली डस्टबिन मध्ये टाकून दिली तरीही चालेल। आता हे झालं नवरात्र किंवा दसरा याविषयी तुमचं होतं ते प्रश्न होते, त्याची उत्तरं सांगून झाली। आता अजूनही मला खूप साऱ्या काही कमेंट आलेल्या नाही आहेत की ताई तू परत एकदा क्रिस्टलचा लाईव्ह घे। तर मला माझ्या मनाजोग्या जर कमेंट आल्या क्रिस्टलचा लाईव्ह घे तर मी तुमचा क्रिस्टलचा लाईव्ह नक्की घेईन। तर आता शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत तुम्हाला मोठी पोटली बुक करण्यासाठी। मोठी पोटली बुक करा। त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे ज्यावेळी तुम्हाला ग्रुपमध्ये घेतलं जातं त्यावेळी माझे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर घाई करू नका आणि कृपया कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर फक्त पोटली बद्दल तुम्हाला काय वाटतं ही माहिती लिहा। पोटली पाहिजे ताई, पे केले हे लिहू नका। मला काहीच होणार नाहीये, पण मी जी गुप्तता बाळगली तुमचं चांगलं होण्यासाठी, ती गुप्तता तुमची कॅन्सल होणार, तुमचं नाव कळणार आणि मग जळकुटेपणा लोकांचा चालू होणार आणि मग तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही। त्यामुळं इथंच बुकिंग करा। शेवटचे 2 दिवस आहेत, अगदी कमी पोटल्या राहिल्या आहेत। जेवढ्या जणांना बुक करता येतील तेवढे जण करा। भले मला अजून 20-25 पोटल्या कराव्या लागल्या तरीही मी करेल, पण नंतर मी बुकिंग घेणार नाहीये। मी तारीख ठरवणार आहे आणि सांगणार आहे तुम्हाला, त्याच्यानंतर एकाचंही बुकिंग स्वीकारलं जाणार नाही। ज्यांनी पैसे पे केले त्यांच्यापर्यंत मी अजून पोहोचली नाहीये, त्यांनी काही काळजी करू नका। मी दिवस आणि रात्र अथक परिश्रम करत आहे खास आणि खास तुमच्यासाठी। त्यामुळे दिवाळीच्या आधी बाकी काही नाही पोहोचलं तरी पोटली मात्र। त्याचप्रमाणे आपण दिवाळीसाठी खास क्रिस्टलचा दिवा तयार केला आहे किंवा दिवाळीत सजवण्यासाठी बऱ्याच वस्तू आणल्या आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही 3 वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह बघू शकता। तर चला सुरुवात करूया दिवाळीला आणि दिवाळीच्या साफसफाईला काय करायचं आहे तुम्हाला हे यापुढचे सगळे व्हिडिओ माझे त्याच्यावर असणार आहे। मी सांगितले तुमच्यासाठी छान रेमेडी घेऊन आली आहे, प्रत्येक गोष्ट घेऊन आली आहे की तुम्हाला त्याचा संपूर्ण अभ्यास असावा। लक्ष्मीपूजन म्हणजे काय, नक्की काय करायचं, काय चुकतो आपण, म्हणून आपल्याला वर्षात परत परत अडचणी येत असतात। त्या अडचणी येऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा करायची आहे मोठी पोटली बुक। ज्यांना नसेल परवडत मोठी पोटली बुक त्यांनी छोटी पोटली बुक करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नजर सुरक्षा पोटली सुद्धा तुम्ही घ्या, कारण या सगळ्याला नजर लागू नये म्हणून पोटलीमध्ये तर मोठ्या पोटलीमध्ये तर मी त्यांना फ्री देत आहे, पण ज्यांना हवी आहे त्यांनी नजर सुरक्षा पोटली सुद्धा जरूर घ्या। तर आज सुरुवात करूया आपण साफसफाईपासून। आता तुम्ही विचार करा की साफसफाईपासून सुरुवात करताना आपण कुठनं सुरुवात करायची। आपण स्वतःची साफसफाई करताना पहिला तांब्या कुठं घेतो तर डोक्यावर घेतो। त्यामुळे आपल्या घराची साफसफाई सुद्धा त्याच्या डोक्यापासून चालू करायची आहे। म्हणजे दसरा झाला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा करायचे आहे तेव्हा करा,
पण या पद्धतीनं करा की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्लॅबवर काही आहे का, आपल्या पत्र्यावर काही आहे का, जुनाट न उपयोगाचं असं काही आपल्या स्लॅबवर आहे का, हे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आणि ते भंगारवाल्यांना घालून टाकायचं. तिथं काहीही ठेवायचं नाही. डोक्यावर जर घाणीचं ओझं तुम्ही ठेवलं तर तुमचं काहीच चांगलं होऊ शकत नाही. तर सगळ्यात मोठी सफाईला सुरुवात करायची आहे ती म्हणजे स्लॅब, पत्रा, आपले लॉफ्ट किंवा माळे, अजून काय तुमच्या घराला असेल तर सर्वात वरची बाजू ही सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ झाली पाहिजे. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. आता त्यानंतर काय काय करायचं आहे हे मी ओळीनं थोड्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एकदा वरची सफाई झाली की आपल्याला काय काय सफाई करायची आहे, काय खरेदी करायचं आहे. पण खरेदीची वेळ निघून जाईल म्हणून सफाई तुम्ही ती करत असताना खरेदी ही करा की माता लक्ष्मीला चमकधमक आवडते. तिला स्वच्छ, छान, सुंदर, नटलेलं हे सगळं आवडतं. त्यामुळं आपणही तसा राहण्याचा प्रयत्न करा की 16 शृंगारामध्ये घरात असणारी बाई पायाची छुमछुम आणि बांगडीची छनछन या जर किनकिन ह्या जर 2 गोष्टी घरामध्ये असतील, घरातली स्त्री या पद्धतीनं वागत असेल, पतीचा अपमान करत नसेल तर तिथं माता लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आता सुरुवातीला तयारी तुम्हाला काय करायची हे सांगते मी. दिवाळी शॉपिंग चालू करताना सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मी माता ही चंचला आहे. मला तो ग्लास दाखवा, मला दाखवायचा आहे. लक्ष्मी माता ही चंचल आहे, ती थांबत नाही. त्यामुळं दिवाळीमध्ये माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती आणायची असेल, मूर्तीत मिळत नाही पण फोटो असा आणा की ज्यामधनं माता लक्ष्मी चिल्लरचा म्हणजे नाणी सोन्याची जी असती त्याचा पाऊस पाडतो. तुम्ही कुठं फोटो पाहिला आहे का की माता लक्ष्मी नोटांचा पाऊस पाडते? नाही पाडत माता लक्ष्मी नोटांचा पाऊस. माता लक्ष्मी दोन्ही हातानं आपल्याला नाणी सोन्याची नाण्यांचाच पाऊस पाडताना किंवा एका हात आशीर्वाद आणि एका हातानं सोन्याची नाणी पाडतानाचा हे देत असते. तर फोटो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी असे आणा. फोटो जर आणत असाल तर असे आणा की माता लक्ष्मी कमळामध्ये मांडी घालून बसलेली पाहिजे. दुसरी गोष्ट नाही मिळाली तर एक पाय दिसणारा असू दे, पण दोन्ही पाय जर आतमध्ये असतील माता लक्ष्मीचे तर ती फोटो किंवा ती मूर्ती सगळ्यात छान आहे. फोटोमध्ये चमकधमक असावी, मस्तपैकी माता लक्ष्मी सुंदर देखणी असावी आणि तिच्या हातामधनं सोन्याचे कॉईन पडत आहेत असा फोटो असावा. दुसरी गोष्ट मूर्ती, तर विष्णूंचे पाय दाबणारा मूर्ती किंवा तिचा फोटो हा जरूर आजपासूनच चौकशी करायला सुरुवात करा. कुठं मिळत असेल तिथनं आणून ठेवा. आणल्यावर त्याची कसं आपण परत करायचं आहे हे मी पुढं सांगेल, पण या काही खरेदी महत्त्वाच्या आहेत म्हणून त्या मी तुम्हाला पहिल्याच भागात सांगत आहे. तर लक्ष्मी जेव्हा विष्णूंचे पाय दाबते तेव्हा तिला कुठेही जाण्याची घाई नसते. उभी लक्ष्मी असो, बसलेली लक्ष्मी असो, ती चंचल आहे. तिला तिथं नाही स्वच्छता दिसली, तिथं नाही चमकधमक दिसली, ती निघून जाते. मग भले तुम्ही कितीही कष्ट करा पण तिला थांबवणं, लक्ष्मी मातेला थांबवणं, कमवणं सोपं आहे पण थांबवणं, टिकवणं फार अवघड आहे. त्यासाठी या गोष्टी आपल्याला काही करायच्या आहेत या दिवाळीच्या रिच्युअलमध्ये. तर लक्ष्मी जेव्हा विष्णूंचे पाय दाबते असा फोटो किंवा मूर्ती आपल्या देव्हाऱ्यामध्ये असेल तर तिथं लक्ष्मी माता ही स्थिर वास करते, कारण ती सगळ्यात जास्त प्रेम करते ती आपल्या पतीवर. त्यामुळं ज्या स्त्रिया आपल्या पतीवर सगळ्यात जास्त प्रेम करतात, त्यांचा अपमान करत नाहीत, त्यांना विष्णू समान मानतात, त्या पतीच्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट होते. पण त्याच्या उलट ज्या स्त्रिया पुरुषांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात, टोमणे मारतात, अजून काही करतात, त्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य हे ठरलेलं असतं. कारण माता लक्ष्मीला हे प्रिय नाही अजिबात की पतीचा अपमान करणं. मग हे काय करायचंय हे तुमचं तुम्ही बघा. पण माता लक्ष्मी जेव्हा विष्णूंचे पाय दाबत असते आणि विष्णू आरामात निद्रस्त असतात तेव्हा माता लक्ष्मीला कुठेही पळून जायची घाई नसते. त्यावेळी ती आपल्याकडे स्थिर वास करते
आणि जर लक्ष्मीपूजनासारख्या मुहूर्तावर स्थिर लग्नावर आपण त्या मूर्तीची पूजा केली तर वर्षभर कमवतो भरपूर पण टिकत नाही. हे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी हे दोन्ही फोटो किंवा मूर्ती आणून ठेवायचा प्रयत्न करा. आता या दिवाळीच्या आधीच्या तयारी झाली तुमच्याकडे की तुम्ही आजपासून बघा की लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मीची मूर्ती कशी असते. आता लक्ष्मी आणि गणेशची मूर्ती दरवर्षी तुम्ही आणत असाल मातीची तर दरवर्षी ती 21 दिवसांना विसर्जन करायची आणि नवी आणायची. चांदीच्या मूर्तीची पूजा करत असाल तर फक्त उजळवून आणा त्याला आणि हे करा. 30 तुम्ही वापरू शकता. जे तुमच्या भागात आहे प्रघात ती करा, पण त्याच्यामध्ये फक्त मी सांगते एवढे बदल करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला दीपवाळी आणि माता लक्ष्मी ह्याचं खूप मोठं आपल्याला अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे. काय आहे अष्टलक्ष्मींमध्ये माहित आहे तुम्हाला? वीरलक्ष्मी आहे. जिथं तुम्हाला कोर्ट कचेऱ्या चालू आहेत तिथं वीरलक्ष्मीची सुद्धा पूजा केली पाहिजे. संतानलक्ष्मी आहे, वैभवलक्ष्मी आहे, धनलक्ष्मी आहे. या सगळ्या प्रकारच्या अष्टलक्ष्मींना आपल्याला मोहित करून घ्यायचे, आपल्या घरामध्ये ठेवायचे. त्याचबरोबर दिवाळीच्या तयारीमध्ये कपाटातली म्हणजे तुमच्या साड्या बिड्या आहेत त्या कपाटातली नाही तर खरंच प्रयत्न करा या वर्षी एक छोटीशी तिजोरी आणायची. तिजोरी आणणे इतके पैसे आपल्याकडे नसतील तर छोटासा गल्ला तरी जरूर असावा. का तर माता लक्ष्मी म्हणती मला इथं स्थिर वास करायचा आहे तर मला राहायला घर आहे का. सगळ्यात पहिल्यांदा ती बघती तिजोरी कुठं आहे, मला तिथं राहायचं आहे कारण आपण तिला तिथंच ठेवतो. तर तिजोरी घरामध्ये असणं, लॉकर घरामध्ये असणं, ते सुद्धा कपाटातलं नाही तर कपाट सोडून एखादं छोटंसं लॉकर किंवा गल्ला असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला आरसा ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला पोटली ठेवायची आहे, त्यामध्ये आपल्याला आपले दागिने ठेवायचे आहेत, कॅश काढून आणायचं आहे, दिवाळीच्या आधी ठेवायचं आहे. चिल्लर दिवाळीला महत्वाची आहे ती साठवायला सुरुवात करा. तर चला आज मी बऱ्याच प्रकारे तुम्हाला माहिती दिली. आता ह्याचे खूप सारे कॉप्या होतील, काय होतील, पण तरी सुद्धा ज्यांचा विश्वास असेल त्यांनी ताईवर विश्वास ठेवा आणि या गोष्टीला सुरुवात करायला, दिवाळी तयारीला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे, काय खरेदी केलं पाहिजे या गोष्टींकडे लक्ष द्या. तर चला दुपारी 3:30 होते हे लक्षात येईना माझ्या, 3 वाजता लाईव्ह येत आहे मी सारिका लाईफस्टाईलवर. तर आपल्याला घर सजवायचं आहे, लक्ष्मी मातेला घरात आणायचं आहे. तर घर सजवण्याच्या ज्या गोष्टी आहेत आणि क्रिस्टलचा दिवा तुम्हाला सजवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा बऱ्याच साऱ्या धमाकेदार ऑफर घेऊन मी आज येत आहे 3 वाजता सारिका लाईफस्टाईलवर. तर कुणीही बघायला विसरू नका, जरूर या 3:30 वाजता सारिका लाईफस्टाईलवर. मला जाता जाता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची परत राहिली की बघा एवढी रेकी करते, एवढं काम करते तरी निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला सोडतात का. आता प्रत्येक दुकानदार असेल काय असेल ही रेमेडी तुम्हाला मागं पण सांगून झालेली आहे मी की जेव्हा आपण पाणी ठेवतो स्वच्छ आरोचं पाणी घ्यावं आणि त्यामध्ये स्वच्छ न डाग पडलेले एक लिंबू घ्यावं आणि ते आपल्या व्यवसायाच्या किंवा घरात जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल. फक्त मांजरं वगैरे आपली असतात. आता आमच्या घरात माही सांडून टाकते त्यामुळे आम्हाला ठेवता येत नाही किंवा त्यातलं पाणी पिती ती जाऊन, मग आपण ऑफिसमध्ये ठेवू शकतोय म्हणून आता ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. तर ज्यावेळी आपण हे लिंबू ह्याच्यामध्ये घालतो, कशाचाही कालभैरवाचा जप करा, काही करा किंवा अफर्मेशन द्या, माझ्या घरातली ऑफिसमधली सगळी निगेटिव्ह ऊर्जा खेचून घ्या आणि माझ्यापाशी फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा येऊ दे म्हणून आपण ह्याच्यामध्ये लिंबू टाकतो. त्यावेळी ते 5 मिनिटात तरंगायला लागतं. आता ह्याला शास्त्र आहे, काय आधार आहेत त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण ज्यावेळी लिंबूवर तरंगत असतं तोवर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आपल्याला कुठल्याही शत्रूचा कशाचाही धोका नाही, आपण नजरबाधेमध्ये नाही हे क्लिअर होतं किंवा या ओऱ्यामध्ये कुठं निगेटिव्ह ऊर्जा नाहीये. पण ज्यावेळी हे लिंबू टाकल्या खाली जातं त्यावेळी समजायचं ह्याचा ओरा क्लीन नाहीये. त्यावेळी काय करायचं हे जर तुम्हाला माहिती असेल, पाहिजे असेल तर खाली जाऊन कमेंट करा. ताई उद्या नक्की सांग की आज माझ्या फोनला बहुतेक ताप आलाय, त्याला आता डॉक्टरकडे नेणं नाहीतर बदलून टाकणं हे त्याचं आलेलं दिसतंय. खूप त्रास देतोय आज मला फोन.
तर मला कमेंट पाहिजेत की ताई या लिंबू असं का गेल्यावर मग काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि त्यासाठी खूप जणांना शेअर करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. तुम्ही याच कमेंट करू नका, ह्याचं आकर्षण सारखं घेऊ नका. ताई हे पोचलं नाही, ते पोचलं नाही. तुम्ही जेवढ्या वेळा लिहिणार तेवढ्या वेळा युनिव्हर्सला तुम्ही सांगत आहात की आमच्याकडे हे पोचलं. तर बघा पुन्हा फोनमध्ये काहीतरी होतच आहे, हे पोचलं नाही, ते पोचलं नाही. तर तेच तुमच्या नशिबाला येणार की ते अजून लवकर पोचणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअपला वरती दिलेल्या मेसेज केलेत तर तुम्हाला खूप छान प्रकारे लवकरात लवकर सामान मिळेल. युनिव्हर्स तेच आकर्षित करत असतं जे आपण बोलत असतो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन लक्ष्मीच्या माहिती बरोबर. दिवाळी कशी साजरी करायची याबद्दल नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.